राजनीति के आंगन से जुर्म की दुनिया तक, ग्रामीण इलाकों से शहर की गलियों तक, प्रदेश की हर छोटी बड़ी खबर से करेंगे आपको रूबरू। बंधू आणि भगिनींनो नमस्कार। 2 दिवसापूर्वी मनाला अतिशय वेदना करणारी, दुःख देणारी अशी बातमी सर्वांनी वाचली असेल, ऐकली। तालुक्यातील एका मजुराला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर ती बातमी ऐकल्यानंतर त्या मजुराच्या पत्नीने आपल्या मुलासह तलावात उडी मारून आत्महत्या केली। अशा प्रकारची गंभीर घटना ही घडलेली आहे। अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना मिळाली अशी ही माहिती आहे। त्या मजुराचं वय होतं 40 वर्ष, पत्नीचं वय 35 वर्ष आणि लहान मूल ज्याने आत्महत्या केलेली आहे त्याचं वय होतं 3 वर्ष। आपण विचार, हा जो कहर चाललेला आहे आणि आहेत किंवा जे यातून या सगळ्यातून जात आहेत त्यांची मानसिक अवस्था, कुटुंबाची काय अवस्था झाली आहे शकता। मित्र, ही केवळ एकच घटना नव्हे तर देशामध्ये एक घटना रोज आपण पाहतो, ऐकतो। आपल्या म्हणजे ह्या सगळ्या घटना ऐकल्यानंतर लोकांना घटनेला समोर जाऊ नये अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये येते। परंतु दुर्दैवाने ह्या बिमारी जी आहे, हा जो कोरोनाचा जो त्रास आहे, जी महामारी आहे, ती संपूर्ण जगात, संपूर्ण देशामध्ये आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे। बाब निश्चित चिंतेची आहे, पण धैर्याने याचा आपल्या सर्वांना मुकाबला करण्याची नितांत गरज आहे। घाबरून मी समजू शकतो प्रत्येकाची अवस्था, मानसिक अवस्था काय आहे। माणूस त्यातून माणसाला दिसत, असंच म्हणावं लागेल, स्वतःला झाल्याशिवाय माणसाला त्यातलं गांभीर्य कळत नाही। मी त्यातून स्वतः गेलो असल्यामुळे याची मला जाणीव आहे। परंतु ज्याच्या घरातल्या जवळच्या व्यक्तीचा, तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो, आपल्या जवळचा माणूस गेल्यानंतर काय मनामध्ये भावना निर्माण होते याची कल्पना सुद्धा आपण करू शकता। नांदेडमध्ये रोज 1000, 1200, 1300, 1400 रुग्ण कोरोनाचे सापडतात। कारण 20 ते 25 लोकांचा मृत्यू सुद्धा जी सध्या आपल्याला मुद्दाम मला आरोग्य यंत्रणा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोगी पडेल अशा पद्धतीचे अहोरात्र प्रयत्न माझे सुरू आहेत। त्याच पद्धतीने आज आपण सर्व जिल्हा प्रशासन रात्रंदिवस काम करत आहेत। मग ते डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, वॉर्ड बॉयज असतील, रुग्णालयातील कर्मचारी असतील, औषधी दुकानदार असतील, लॅब टेक्निशियन्स असतील, ॲम्ब्युलन्सचे कर्मचारी असतील, हे सर्वच दिवस रात्र आज काम करत आहेत। तरुण व शासकीय कर्मचारी सुद्धा यांनी जीवाची बाजी लावून हा सर्व प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू केलेला आहे। आज जिल्ह्यामध्ये एकूण 7473 खाटा उपलब्ध आहेत। त्यात 15 खाटा या ऑक्सिजन युक्त आहेत, 988 ICU बेड्स आहेत, 2 व्हेंटिलेटर्स आहेत। पण अशा ती निश्चितच मनाला आज लागून राहिलेली आहे। मी अगोदरच आपलं आहे की नांदेडमध्ये आपण एक 200 खाटांचं जम्बो सेंटर कोविडसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। ते कार्यरत उद्या निश्चित होईल। त्या ठिकाणी 200 बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे, ऑक्सिजनची बेड्स त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि त्याकरता आणि ती जर अपुरी पडली आपली जी व्यवस्था, तर एक जम्बो सेंटर 200 खाटांचं आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। ग्रामीण भागातले जी लोक आहेत ती नांदेड शहरामध्ये जे ओघ त्यांना सुद्धा त्यांच्या तालुक्यात
तालुक्याच्या ठिकाणी जी व्यवस्था आहे, मग ते त्या ठिकाणी असलेलं ग्रामीण रुग्णालय आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, याही ठिकाणी आपण व्यवस्था सुरू केलेली आहे, ज्यामुळे त्यांना विनाकारण नांदेड शहराकडे येण्याची गरज ठिकाणी आपण ऑक्सिजनची पाईपलाईन्स त्या ठिकाणी केलेली आहे, ठिकाणी करत आहोत। त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा शहराकडे येण्याची गरज पडू नये हा सगळा प्रयत्न आहे। पण एवढं सगळं करून सुद्धा ऑक्सिजनची सोय सुद्धा आपण केलेली मध्यंतरी 2-3 दिवस थोडंसं वाटलं होतं की ऑक्सिजन निर्माण झाली होती, परंतु सुदैवाने थोडी सुधारलेली उपलब्धता आहे। आपण मोठे ऑक्सिजन टँक्स बसवलेले आहेत। ऑक्सिजन जनरेट करणारी व्यवस्था सुद्धा शासनाच्या वतीने आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्याही ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा जवळपास 12-13 ठिकाणी आपण ऑक्सिजन जनरेशनचं म्हणजे ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता वाढवत करत असताना ही अतिशय वेगाने वाढत गेली रुग्णांची, तर ही सर्व यंत्रणा कोलमडून पडेल की काय अशा प्रकारची भीती ही निश्चित एकीकडे माझ्याही आहे आणि आपल्या मनामध्ये आहे। त्याचा उपाय एकच आहे, लॉकडाऊन जो आपण जाहीर शासनाने केलेला आहे त्या लॉकडाऊनचं काटेकोरपणे आपण सर्वांनी पालन केलं तर रुग्णसंख्या वाढीमध्ये नियंत्रण आपल्याला निश्चित करता येईल आणि खऱ्या अर्थाने लॉकडाऊनचा उपयोग होईल। नाहीतर मग किती यंत्रणा जरी उभी केली आणि लॉकडाऊनला जर गांभीर्याने घेतली नाही आणि गर्दी अशीच वाढत बाहेर गेली तर मात्र ही सर काय अशा प्रकारची भीती एकीकडे मनामध्ये आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 15 एप्रिलपासून संपूर्ण राज्यभर लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे। अर्थात ही लॉकडाऊन करत असताना ही काळजी घेण्यात आलेली आहे की जीवनावश्यक वस्तू आहेत, भाजीपाला आहे, दैनंदिन स्वरूपाच्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत ते गणल्या जातील अशा प्रकारच्या वस्तू आणण्याकरता आपली गैरसोय होता कामा नये। मागच्या वेळेस अशा प्रकारची लोकांच्या आपापल्या गावाकडे जायला रांगा लागल्या होत्या, रेल्वेज बंद झाल्या होत्या, विमानं बंद झाली होती, इथं सगळ्या सोयी बंद झाल्या होत्या। अशा प्रकारचं कुठलाही न करता लॉकडाऊन आपण केलेलं आहे। पाडत असताना ज्या खरंच गरजू आहेत, ज्या गोष्टी करण्याची नितांत गरज आहे अशाच लोकांनी घराच्या बाहेर जाऊन त्या विशिष्ट कालावधीमध्ये जाऊनच बाहेर पडलं पाहिजे जीवनावश्यक वस्तू ज्या खरंच घरी लागतात त्या आणण्याकरता। परंतु एकीकडे हे होत असताना आपण पाहतोय बाजारातली भाजीपाला आणण्याकरता एकेका घरचे 5-5 माणसं तिथे भाजीपाल्याच्या ठिकाणी गर्दी करतायत। रेल्वे स्टेशनवर चिकार मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, लोकलची गर्दी सुद्धा मुंबईसारख्या आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। त्यामुळे हे लॉकडाऊनचं गांभीर्य जर आपण ओळखलं नाही आणि अशीच गर्दी नांदेड जिल्ह्यात करत राहिलो, राज्यात करत राहिलो तर मात्र लॉकडाऊन कोणालाच नाही आणि म्हणून दुर्दैवाने कडक लॉकडाऊन हे आपल्याला केल्याशिवाय शेवटी आपण जगाल तर सर्व सब कुछ आहे आणि आपण कोणी राहिलोच नाही हे सर्व पाहायला तर मग या गोष्टीचा उपयोग काय। आणि त्यामुळे लॉकडाऊन असं ठेवायचं ह्याच्यापेक्षाही कडक करायचं हा निर्णय तुमच्या हातामध्ये आहे हे मला आग्रहपूर्वक आपल्याला सुचवायचं आहे।